जब हम देवनागरी का कोई शब्द लिखते हैं तो ऊपर एक रेखा खींची होती है ना, चाहे वो शब्द आधा हो, मुड़ा हो या जुड़ा हो, वो रेखा सबको साथ लेके चलती है, मेरे पिताजी की तरह, और वो अपना शब्द पूरा करती है। अंकल जी, आपने हमारे बाबूजी की याद दिला दी। अरे मी बोलून काय बसलोय, चल आपण शिकवण्याची सुरुवात करू। जी वैसे अंकल जी, हमने एक हिंदी में कविता लिखी है, उसका मराठी अनुवाद भी करना है, क्या हम आपको बोल के सुना सकते हैं? पानी है ना, पानी लेते हैं, पढ़ के सुनाएं आपको? चाह लेते हैं ना, ठंडी हो जाएगी चाय, ले लो। हम ले लेंगे। हो थांब जरा, त्याला चॉईस दे ना। बाबा वो चाह थंड। हम ले लेंगे। पण लक्षात ठेव, कवितेमध्ये शब्दांचं नाही, भावनांचं भाषांतर करता आलं पाहिजे। अंकल जी वो समझे नहीं, है ना? काय नाही बात जी। अजनबी शहर का अजनबी चांद अब अपना सा लगने लगा है, रात के अंधियारे में भी साथ हमारे चलने लगा है। क्या बात। अजनबी शहर के फूलों में एक अपनी सी खुशबू बसती है, हम नजरों से छू लें हर पंखुड़ी शर्मा जाती है। अजनबी शहर के अनजान रास्ते अब आदत से हो चले, दो कदम जो साथ चलो पाली हमने मंजिलें। इस अजनबी के हमने हमको अपना लिया है, एक अजनबी अपना सा जिससे हमने प्यार किया है। लगता है आपको पसंद नहीं आई। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। खूप छान झाली, तुझे काय बोललंस ना ते मला आवडलं। हो शिव, खरंच खूप मस्त, हो की नाही का गौरी? हो। शिवची कविता आणि गौरीच्या डोळ्यात पाणी, इथेच पाणी मुरतंय। नक्कीच काहीतरी सुरू आहे या दोघांमध्ये, बस पुरावा हवा। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे, तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किती चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर, अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही।
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?